जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेरात साईनगर परिसरात पुलाला कठडे नसल्याने भीषण अपघाताची भीती, हातगाडी कोसळता वाचली। संगमनेर शहरातील साईनगर परिसरात वाहणाऱ्या माळुंगी नदीच्या पुलावर सध्या अपघाताचे सावट निर्माण झाले आहे। या पुलाला संरक्षण कठडे नसल्यामुळे नुकतीच एक हातगाडी पुलावरून खाली कोसळता वाचली। सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक मात्र जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत। साईनगर परिसरातील हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या पुलावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि विद्यार्थ्यांची ये-जा असते। जवळच नामांकित शाळा आणि कॉलेजेस असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते। श्री संतोषी माता मंदिर आणि श्री साईबाबा मंदिर याच परिसरात असल्याने भाविकांची व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ आहे। या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता आहे। पुलाला सुरक्षा भिंत किंवा लोखंडी कठडे नसल्याने रात्रीच्या वेळी वाहन चालकांना पुलाच्या कडांचा अंदाज येत नाही। पावसाळ्यात किंवा अंधारात ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरते। नुकतीच एक हातगाडी पुलाच्या कडेला गेल्याने खाली पडणारच होती, मात्र उपस्थितांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला। हा पूल अतिशय अरुंद असून त्यावर कठडे नाहीत। शाळा कॉलेजेसची मुले याच रस्त्याने जातात। एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिकेने आणि संबंधित विभागाने येथे त्वरित कठडे बसवावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। पुलावर कठडे नसल्याने लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। माळुंगी नदीच्या या पात्रात पाणी असताना एखादा वाहन किंवा व्यक्ती खाली पडल्यास त्याचा परिणाम जीवघेणा ठरू शकतो। त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही मोठ्या अपघाताची वाट न पाहता तातडीने या पुलाची डागडुजी करून कठडे बसवावेत अशी तीव्र मागणी साईनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे। जनता ठाणेदार न्यूजसाठी रामा लोखंडे, संगमनेर।